हॅलो सगळ्यांना नमस्कार. प्रणाम प्रणाम प्रणाम. सर्व ध्यानी कुटुंबाला खूप 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 प्रणाम. 2025च्या आपल्या शेवटच्या अखेरच्या या वर्षातल्या अखेरच्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी हृदयापासून स्वागत करते. आपली ही साधना आपल्याला या टप्प्यापर्यंत घेऊन आली, त्यासाठी आपल्या हृदयात बसलेल्या परमेश्वराचे सगळ्यात आधी आपण आभार मानू. सगळेजण मोठा श्वास घेऊ, डोळे बंद करू, आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवू. काही क्षण आपले हृदयावर येणारे जाणारे श्वास फील करा, अनुभव करा. आणि सगळ्यात आधी आजचं सत्र सुरू करताना आपण आपल्या आत बसलेल्या ईश्वराचे, परमात्म्याचे आभार मानू. जे काही माझ्या आयुष्यात चांगलं वाईट, जे काही अनुभव तू देतो आहेस, जे काही अनुभव मी तुझ्या माध्यमातून या शरीरात येऊन घेत आहे, सुख असेल दुःख असेल, त्या सगळ्यांसाठी मी तुझे आभार मानते. माझा विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक अनुभवामध्ये मला शिकवण मिळते, माझ्यासाठी धडा आहे. मी रोजच्या रोज प्रगती करते या शरीरामध्ये येऊन, यावर माझा विश्वास आहे. आयुष्याच्या या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. जे लोक आता जॉईन झाले, डोळे मिटून आपल्या हृदयावर हात ठेवा. आपण आभार मानायची क्रिया करतोय. सगळ्यात आधी आपले श्वास, येणारे जाणारे श्वास बघा. या श्वासांमुळे आपली छाती पुढे मागे होत असेल, वर खाली होत असेल, आणि अगदी आत जाऊन, हृदयात जाऊन आपल्या गुरूंना आठवा, आपल्या इष्ट देवतेला, कुलदेवतेला, ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे, त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा. जसं काही आत्ता या क्षणाला ते आपल्या समोर बसलेत. आणि आपण त्यांना प्रणाम करतोय अशी कल्पना करा. हे चित्र डोळ्यापुढे उभं राहू दे आणि आभार माना. आपण प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आहात, होतात आणि पुढेही राहा. आता आपली वास्तू, आपलं घर लहान असेल मोठं असेल, त्या घराचे आभार मानू. मला संरक्षण दिल्याबद्दल तुझे अनेक आभार आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा, पाणी, हवा, पृथ्वी माता आणि अमर्याद असणारा आपल्या डोक्यावरचा आकाश, या सगळ्यांचे आभार मानू हृदयापासून. आपल्या घरात, आपल्याकडे, आपल्या बँकेत असणारे सगळे दागिने, पैसे, त्या सगळ्यांचे आपण आभार मानू. हे पैसे आपल्याला आपल्या अनेक गरजा भागवण्यासाठी मदत करतात. या पूर्ण वर्षामध्ये जानेवारी ते आजचा दिवस 30 डिसेंबर आणि उद्या देखील मी ज्यांना ज्यांना पैसे दिलेत, खर्च केलेत, लाईटची बिलं असतील, घरातली बिलं असतील,
रिक्षा, वाहनं, कपडे, कुठलीही खरेदी असेल, ती सगळी बिलं ज्यांना ज्यांना मी दिली आहेत, त्या सगळ्यांना मी हृदयापासनं प्रेम पाठवते, त्यांचे आभार मानते आणि जो माझा पैसा माझ्याकडून त्यांच्याकडे गेलाय, त्या पैशाला मी आशीर्वाद देते. ज्यांच्याकडे हा पैसा गेला आहे, कदाचित देताना मला थोडं दुःख वाटलं असेल. कदाचित वाटलं असेल बऱ्याचदा, की जास्त पैसे घेतले. पण आत्ता ह्या क्षणाला मी त्या सगळ्या परिस्थितीला, घटनांना, जिथं-जिथं मी पैसे खर्च केले, त्यांना मी आशीर्वाद पाठवते, प्रेम पाठवते. आत्ता या क्षणाला माझ्या मनात कुठंही दुःख नाहीये, निराशा नाहीये, की माझा पैसा बिलांवर खर्च झाला, खरेदीवर खर्च झाला. कारण मी अगदी हृदयातनं त्यांना प्रेम पाठवते. ज्यांच्या घरी तो पैसा गेलाय, ज्या व्यक्तीकडे तो पैसा गेलाय, त्या व्यक्तीला मी प्रेम पाठवते, आशीर्वाद पाठवते. त्याच्याकडं समृद्धी असू दे, असा एक विचार, अशी भावना पाठवते. आणि असेच डोळे बंद करून सगळ्यात महत्वाचं काम आपण आज करणार आहे, जे रोज आपण सत्रामध्ये एकदा ना एकदा बोलतो. अशी सगळी लोकं जी माझ्या आयुष्यात मला आत्ता या क्षणाला थोडं दुःख देत असतील, त्रास देत असतील, ती मला नकोशी वाटत असतील, त्यांनी मला धोका दिला असेल, फसवलं असेल, वाईट बोलत असतील, अपमान करत असतील, अशा सगळ्या लोकांना आपल्या डोळ्यासमोर आणा. त्यांचा सामना करा. अशी सगळी लोकं जी आपल्याला नकोशी आहेत त्यांना डोळ्यासमोर आणा. ही सगळी ऊर्जा आपल्या छातीत, आपल्या हृदयचक्रामध्ये अडकली आणि आता आपल्या संतांनी, महाअवतार बाबाजींनी सांगितलेला उपाय आपण करणार आहोत. आपले हात आपल्या हृदयावर आहेत. आपल्या हृदयातून म्हणा, तुम्ही सगळेजण मला काहीतरी या जन्मामध्ये शिकवण्यासाठी आला आहात. तुमची इच्छा असली तरी सुद्धा तुम्ही मला दुःख देऊ शकत नाहीत. कारण मीच तुम्हाला ह्या तुमच्या नात्यामध्ये, रोलमध्ये बोलवलंय मला धडा मिळवण्यासाठी, अनुभव मिळवण्यासाठी. हे मी आत्ता विसरले आहे, पण हेच सत्य आहे. त्यामुळं मी तुम्हाला क्षमा करते आणि या क्षणाला मी तुम्हाला सगळ्यांना प्रेम, करुणा आणि प्रकाश पाठवते. एक मोठा श्वास घ्या. सावकाश घ्यायचंय, सावकाश सोडायचंय. अशा सगळ्या लोकांना आपल्या हृदयातून पांढरा शुभ्र प्रकाश आपण पाठवत आहोत. जसा एखाद्या दिव्याचा प्रकाश पडतो आपल्या अंगावर, अगदी तसं कल्पना करा. नसेल जमत कल्पना करायला तर केवळ म्हणा, मी तुम्हाला क्षमा करते, प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपले सद्गुरू आपल्यासोबत या क्रियेमध्ये आहेत. त्यांच्या साक्षीने आपण सगळेजण त्या सर्व व्यक्तींना, त्या आत्म्यांना आपण क्षमा करतो. आपल्या सद्गुरूंना, आपल्या उच्च आत्म्याला प्रार्थना करू, हे उच्च आत्मा, हे सद्गुरू,
मला मदत करा, की मी या सगळ्या लोकांना माझा अहंकार बाजूला करून क्षमा करेन. आपल्या हृदयातलं ओझं हलकं करा. ही सगळी एनर्जी रिलीज करा, सोडून द्या. रोजच्या रोज ह्याप्रमाणे आपण पुढचं येणारं वर्ष ही क्रिया सुरू ठेवा. त्या व्यक्तींशी आपण तोंडाने बोलत नसू, भेटत नसू शरीराने, पण आपल्या चेतनेतून, आपल्या आत्म्यातून आपण त्यांना रोज प्रेम पाठवा, प्रकाश पाठवा, क्षमा करा आणि मुक्त व्हा सगळ्या कार्मिक बंधनातून. आपल्याला पुढे जायचंय आपल्या असेन्शन प्रोसेसमध्ये, आत्मप्रवासामध्ये. आता आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंना हृदयातून धन्यवाद द्या. स्वयंपाकघरातल्या वस्तू, फर्निचर, घरातली प्रत्येक गोष्ट, आपल्या अंगावरची प्रत्येक गोष्ट. आणि अगदी सावकाश आपले डोळे उघडून वर्तमानामध्ये या. तर ह्या पद्धतीने पुढचं येणारं पूर्ण वर्ष आपण सगळ्यांनी, मनात असू दे, इच्छा असू दे, मनातून, हृदयातून तो भाव येऊ दे, नाही येऊ दे, पण हे शब्द बोलायचे. हे नवीन शब्द, नवीन ऊर्जा आपल्या आयुष्यात आपण अनेक सोनेरी क्षण, सोनेरी संधी आणि सोनेरी लोक, परिस्थिती आपण खेचणार आहोत. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं हे करत असताना त्या लोकांना माफ करावंसं वाटणार नाही. त्या घटना आठवतील, पण आठवू दे. कारण हे मन आहे, जे आपल्याबरोबर खेळतंय. आपल्याला वारंवार सांगतंय, "तू माफ करू नको, तू माफ करू नको. त्यांनी तुमच्याबरोबर असं केलंय, त्यांनी तुला हा त्रास दिलाय, ते तुझ्याबरोबर असं वागतायत." हे सांगणारं आपलं मन आहे. कारण ते अहंकाराने भरलेलं आहे. आणि ते मन हा खेळ खेळण्यासाठीच आपल्याबरोबर ह्या शरीरामध्ये आलेलं आहे. या मायेमध्ये आपल्याला अडकून ठेवण्यासाठी. पण आपण हे सगळं सोडायचंय आणि नवीन वर्षामध्ये जितकी नवी ऊर्जा आपण घेऊ, आपण त्या व्यक्तींशी रोज जाऊन बोलणार नाही. त्यांच्याशी संबंध आपले नसतील, हरकत नाहीये. पण माझ्या मनातून मी कुणाबद्दलही नकारात्मक भाव ठेवणार नाही. कुणाचंही आनंदाची बातमी मला कळली, कुणाची नवीन प्रॉपर्टी झाली, घर झालं, गाडी झाली, काही मला अशी आनंदाची बातमी मिळाली, त्या क्षणी जसं की माझ्या घरात ते घडलं, त्याप्रमाणे मला आनंद व्हायला लागेल. कुणाची प्रगती झाली, तर मला त्याचा आनंद वाटला पाहिजे. कुणाचाही पगार वाढला, तर मला असं वाटलं पाहिजे माझाच किंवा माझ्या नवऱ्याचा, माझ्या बायकोचा इतकी प्रगती झाली. याप्रमाणे आपण एकमेकांच्या आनंदामध्ये राहायचंय. समोरून ती लोकं आपल्या बाबतीत कसं वागतील, नाही वागतील, पण आपण ती एनर्जी पाठवा. आपण हे जितके बदल स्वतःमध्ये करू, वाट बघू नका समोरचा करत नाहीये, मी का करू? ही एनर्जी जितकी आपण आतमध्ये साठवून घेऊ, तितकं आपल्याकडे त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज अजून येतील. जे पाणी भांड्यात असतं, ते चांगलं पाणी असेल, तर माणसं त्याचा उपयोग करतील. त्यावेळेस ते म्हणतो ना, की ती शुद्धता त्या पाण्याची, त्या पाण्यामध्ये किती घाण आहे, की ते पाणी किती स्वच्छ आहे, हे बघून आपण त्या पाण्याचा वापर करतो. त्यामुळे बाहेर किती पण त्या गोष्टी असू देत, हे अंतःकरण आपलं शुद्ध ठेवणं आपल्यावर आहे. तर चिखलामध्ये जसं कमळ असतं, पण ते स्वतःचं पावित्र्य, स्वतःचा एक युनिकनेस, त्याची एक विशेष त्याची अवस्था ते टिकवून ठेवतं. म्हणून ते कमळ आहे. म्हणून त्याला महत्व आहे. तसंच आपण ठेवायचंय. कितीही दूषित वातावरण असू दे, आपण आपली शुद्धता सोडायची नाही. तेच भगवंताला आवडतं. की तुम्ही किती प्युअर अवस्थेमध्ये आहात. तुम्ही किती लहान मुलांसारख्या एनर्जीमध्ये आहात. लहान मुलांची एनर्जी म्हणजे पावळटपणा नाही, की आपण अगदीच भोळसट आहे, कुणालाही तो प्रकार नाही. पण पवित्रता, की त्या गोष्टी झालेल्या असतील, तर माफ करायला शिकणं जिथं गरजेचं आहे. ताणून त्या गोष्टी लांबवायच्या. समोरचा माणूस माफी मागतोय, पण आपण माफ नाही करू शकत आहेत.
मी कधीच तुला माफ करणार नाही. हे वाक्य जेव्हा आपण म्हणतो, ते वाक्य आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेज बनून बसतं. त्यामुळं प्रयत्न करा, की जर समोरचा माणूस खरोखर माफी मागत असेल, माफ करून मोकळे व्हा. कारण ते आपल्याला मुक्त करतं, आपल्याला रिलीज करतं, आपली ब्लॉकेजेस काढून टाकतं. त्यामुळे हे आपल्या हिताचं आहे. म्हणजे माझ्या हिताचं आहे ते मी करणार. कारण मी माझी काळजी घेणार. कारण माझी काळजी म्हणजे साक्षात भगवंताची काळजी. कारण माझ्या आतमध्ये तो आहे. आणि हे शरीर मला हे ब्लॉकेजेस घेऊन बसण्यासाठी दिलेलं नाहीये. तर ही प्रोसेस जी आता आपण केली, ती आपल्याला सुरू करायची. जी महाअवतार बाबाजींनी साक्षात सांगितली. ह्याच्यातनंच लोक बरी होतात. सोडणं, हे सोडून देणं आणि हे जे वर्कशॉप आज होत आहेत पैसे देऊन लोक वर्कशॉप करतायत वगैरे. त्या वर्कशॉपवरून आल्यानंतर जेव्हा मी त्यांना विचारते, की काय शिकवलं तुम्हाला? सगळ्यांच्या तोंडात मी हेच ऐकलंय. जे काल आपण बोललो, कागदावर लिहा, ते जाळून टाका, जे आपल्याला नकोय ते सोडून द्या. हेच वर्कशॉपमध्ये पैसे देऊन शिकवलं जातंय. म्हणजे काय थोडक्यात, की जे नकोय ते सोडण्याशिवाय पर्याय नाही. आणि ही एनर्जी हळूहळू वाढतीये. येणाऱ्या काळामध्ये लोक अजून असे वर्कशॉप घेतील, सत्संग, अशा संस्था जिथे तुम्हाला हेच सांगितलं जाईल. मग आपणच का नाही सुरुवात करायची? आपल्याला माहित झालंय, की हे मला काढायचंय माझ्या आयुष्यातून. तर 2 स्वतःचे व्हर्जन लक्षात ठेवायची. ही मी आणि माझ्या समोर अजून एक मीच, जिच्यामध्ये हे सगळं मी मागं सोडलंय. जिच्यामध्ये हे नाहीये. आधीची मी, जेव्हा एखादी व्यक्ती माझ्या समोर आल्यानंतर, काही बोलल्यानंतर मी ज्या पद्धतीने रिएक्ट व्हायचे, तर मी आधीच ठरवते. आता ती व्यक्ती माझ्या समोर आली, हे बोलली, तर मी असं-असं वागणार नाही. हे मी वागणार नाही जे मी पूर्वी वागायचे. हे झालं आपलं नवीन व्हर्जन, नवं रूप. तर असं रूप ठरवून ठेवा आपलं, की मला काय पाहिजे? मला आत्मविश्वास पाहिजे माझ्या नव्या ह्याच्यामध्ये. मला पाहिजे मी स्वतःवर विश्वास ठेवते. माझं मन काय सांगते ते मी ऐकते. माझं मन सांगते तरी सुद्धा मी कुणाला तरी विचारायला जाते, की हे करू का? हे माझ्यासाठी चांगलंय का? तर ह्या पद्धतीने आपण ठरवायचंय, की आता मला नवीन वर्षामध्ये मी कुठल्या रूपामध्ये पाहिजे? तो आपला नवीन अवतार आहे. आणि त्या पद्धतीने आपण येणाऱ्या वर्षात राहायचंय. ठीक आहे? येणाऱ्या वर्षामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपण करायची म्हणजे साधना चुकवायची नाही. काही असलं तरी माझ्या जशा बाकीच्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे माझी रेकी, माझं ध्यान हे माझं आयुष्याचा एक भाग बनलंय आणि ते मी रोज करणारच. ह्या पद्धतीने आपण कृती, संकल्प नाही, डायरेक्ट कृती, की मी ह्या वर्षामध्ये रोजच्या रोज उठल्यानंतर ध्यान आणि रेकीशिवाय माझा दिवसच सुरू करणार नाही. आणि तुम्हाला जाणवेल फरक, की जेव्हा वर्ष संपेल पुढचं, तेव्हा तुम्ही सगळे बदललेले असाल. मी सुद्धा, आपण सगळे बदललेले असू. अजून एका रिफाईन अशा अजून अवतारामध्ये आपण गेलेलो असू. तर मला वाटतं भगवंताचे हे जे अवतार असायचे ना, ते प्रत्येक अवताराचं एक वैशिष्ट्य असायचं. त्याप्रमाणे आत्ता जी पृथ्वीवर लोकं आहेत, जी सगळी अध्यात्मामध्ये आलीत, जी सगळी जागी होतायत, त्या प्रत्येकाचं एक रूप बघायला मिळायला लागलं 1-1 महिन्यानंतर. इतके बदल लोकांमध्ये फास्ट होतायत, फास्ट होतायत. असं नाही की खूप वेळ लागतोय. लोकांची इच्छापूर्ती पटकन व्हायला लागली. कारण लोकांना कळलंय कसं करायचं ते मॅनिफेस्टेशन. आज मी आजूबाजूला ज्या लोकांशी बोलते माझ्या माहितीतल्या, त्या सगळ्यांनी कडून मला एकच ऐकायला मिळते, की आमच्या इच्छा पटपट पूर्ण व्हायला लागल्यात. कशामुळं? त्यांना समजलंय की कसं इच्छापूर्ती करायची. ती सिक्रेट समजलंय त्यांना, ते मॅजिक समजलंय. आभार मानणे, आपण त्या एनर्जीमध्ये राहणे. मला श्रीमंत व्हायचंय तर मी ऑलरेडी श्रीमंत असल्यासारखी वागली पाहिजे. माझ्याकडे पैसा आहे. मला पैसा पाहिजे, तर माझ्याकडे पैसा आहे याप्रमाणे मी वागली पाहिजे. कुठेही पैसे खर्च करताना मनामध्ये विचार आला नाही पाहिजे. करू का नको? करू का नको? का नाही करत आहे? मी कमी पडले तर? पैसे संपले तर? मग ही जी भावना आहे, ही आपल्याला बाहेर सिग्नल पाठवते, की हिच्याकडे पैशाची कमी आहे. तर ह्या पद्धतीने आतले भाव बदलायचेत आपल्याला. माझ्याकडे भरपूर आहे. तर देताना कुणालाही पैसे देताना त्याला आशीर्वाद देऊन, ब्लेस यू. जे आपण मध्ये पोस्ट बघितली होती ना, गॉड ब्लेस यू म्हणा किंवा प्रेम म्हणा, जे आपल्याला शब्द वापरायचा आहे. पण चांगल्या भावनेने पैसा द्या. जेव्हा आपण तो देतो, तेव्हा 10 पटीने पुन्हा आपल्याकडे येतो. म्हणून सगळ्यात आधी ह्या वर्षभरामध्ये आपण जिथं-जिथं कुणाला पैसे दिलेत, जर मनामध्ये भाव आला असेल, माझ्याकडनं जास्त चाललेत भाजीवाले, रिक्षेवाले असं होतं. त्या सगळ्यांची आपण प्रेम पाठवलं आत्ताच्या क्रियेमध्ये. तुम्हाला वाटेल असं भूतकाळात पाठवता येतं का?
भूतकाळात काय भविष्यात पण आपण प्रेम पाठवू शकतो. ज्या क्रिया अजून व्हायच्यात घटना, त्यांना सुद्धा ऑलरेडी आपण प्रेम पाठवून ठेवू शकतो. इतकी ताकद आपल्यात आहे. कारण आपण बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम आहोत. कालातीत आणि हे आपण कुठूनही, कुठल्याही पॉइंट मधून भूतकाळात, भविष्यात हे सगळं करू शकतो. कारण ही ऊर्जा आहे. ती ऊर्जा कुठेही ट्रॅव्हल करू शकते. कुणापाशीही. ठीक आहे? तर ह्या नोटवर आपण आजची रेकी सुरुवात करू. आज काही जण नवीन आहेत, मला मेसेज आले. आणि अजून एक म्हणजे बऱ्याच जणांनी विशलिस्ट सुद्धा तयार केल्यात. मला त्या पण पाठवल्यात. मी त्या हळूहळू बघते, कारण मला बघायला वेळ मिळाला नाही नीट. तर रेकी आज नवीन जॉईन झाले. रेकीचं फक्त थोडक्यात सांगते. आपल्या हातामध्ये रेकी वाहते. ठीक आहे? आपण काय करायचं सगळ्यांनी, आपले जे हात आहेत ते एकमेकांवर थोडे घासायचे. थोडे गरम झाले, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, गुरूंचं स्मरण करायचं आणि म्हणायचं फक्त की हे रेकी शक्ती माझ्या हातात ये. ठीक आहे? आणि मग आपल्या हातावर लक्ष ठेवायचं. आपले हात मी सांगते तसं खाली मांडीवर ठेवायचे आणि एक एक चक्र आपण, मी सांगेन, इन्स्ट्रक्शन देईन त्याप्रमाणे वर 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 हात घेत जायचे. ठीक आहे? तर अजिबात काळजी करू नका. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हळूहळू कळेल. आज फक्त तुम्ही हाताने हात एकमेकांवर घासून घ्या. थोडे गरम होऊ द्या हात. आणि आता हातांकडे थोडं लक्ष द्या. हाताला मुंग्या जाणवत असतील, हात आपले खाली ठेवा मांडीवर. प्रार्थना करा, रेकी शक्ती तू माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकीमा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. आता आपलं सगळं लक्ष आपल्या खालच्या भागावर घेऊन जा. जिथं आपण हात ठेवलेत त्या हातामधून रेकी शक्ती प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. आपल्या शरीराचा सगळ्यात खालचा माकड हाडाचा जो भाग आहे, तिथं आपलं पहिलं चक्र मूलाधार तिथं आहे. त्या शरीराच्या बुडावर आपलं सगळं लक्ष ठेवा. काही करायचं नाहीये. केवळ आपलं लक्ष, एकाग्रता, फोकस, ज्याला हिंदीमध्ये ध्यान असं म्हणतात, आपली चेतना, हे सगळं फक्त खाली ठेवायचंय. अगदी खाली शरीराच्या बुडावर, जिथं आपण जमिनीला स्पर्श करून बसलोय. आपल्या शरीराचं वजन ज्या भागावर आहे, पूर्ण लक्ष तिथं घेऊन जा. अतिशय महत्वाचं चक्र, कुंडलिनी शक्तीची जागा, जिथून शक्ती वरच्या दिशेने प्रवास करते. आपल्याला वाटणारी भीती, काळजी, चिंता, पैशाची काळजी, उद्याची काळजी, या सगळ्या गोष्टींमुळं या चक्रामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. पण आपण जेव्हा रेकी शक्तीला आवाहन करतो, खालच्या दिशेला आपलं लक्ष एकाग्र करतो, तेव्हा तिथं अडकलेली ऊर्जा फिरायला लागते, हलते, रिलीज व्हायला लागते, मोकळी व्हायला लागते. म्हणून दररोज 3 ते 5 मिनिटं आपल्या शरीराच्या बुडाला ध्यान लावायचं, रेकी द्यायची. पायाचा, कमरेचा कुठलाही त्रास 3 ते 5 मिनिटं रेकी दिल्याने आपल्याला दूर झालेलं जाणवेल. सोबतच आपण लम या मंत्राचा उच्चारही आपण ह्या चक्रावर रोज करू शकतो. ज्यांना
पायाचे भरपूर त्रास आहेत, त्यांनी किमान 10 ते 15 मिनिटं रोज रेखी द्या. आपण प्रत्येक चक्रावर 3 मिनिटं थांबणार. अजून 1 मिनिट. आपलं लक्ष खालीच ठेवा. आता हळूच आपला उजवा हात आपल्या नाभी चक्रावर घेऊन जाऊ. आपल्या नाभीवर उजव्या बाजूला आपला उजवा हात ठेवा आणि डावा हात उचलून डाव्या बाजूला. सगळं लक्ष आपल्या पोटावर. पुढची 3 मिनिटं आपण आपल्या पोटावर एकाग्र व्हायचंय. आपले श्वास अनुभव करायचे. मनामध्ये विचार सकारात्मक. माझा आत्मविश्वास वाढत आहे. पैशाच्या अनेक संधी माझ्यापर्यंत येत आहेत. माझी पचन संस्था उत्तम रीतीने काम करतीये. रक्तातील साखर, ब्लड प्रेशर नियंत्रणात, संतुलनात आहे. या प्रकारे विचार मनात ठेवा आणि सगळं लक्ष आपल्या पोटावर, आपले हात जिथं ठेवलेत तिथं एकाग्र करा. बाकी आपलं काम रेकी शक्ती करत आहे. आपण केवळ आपलं ध्यान लावायचंय. 3 मिनिटं एकरूप व्हायचंय आपल्या पोटासोबत. श्वास फील करायचेत. ज्यांना चोकुरेचा, सेहेकीचा सिम्बॉल आठवतोय, कल्पना करा आपल्या पोटामध्ये हाताद्वारे चोकुरे आणि सेहेकी आत जात आहे आणि ऊर्जा द्यायचं काम करत आहे. 3 वेळा उच्चार करा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. आणि केवळ एकाग्र होऊन बसा.
हळुवार आपला उजवा हात उचलून आपल्या छातीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला, दोन्ही हातांचा स्पर्श आपल्या छातीवर जाणवला पाहिजे. आपल्या तळ हातातून वाहणारी ब्रह्मांडातली ही दिव्य शक्ती आपल्या छातीमध्ये जाऊन संतुलन आणायचं काम करते. जे काही ब्लॉकेजेस आहेत, अडथळे आहेत, ते दूर करत प्रेम आणि प्रकाशासाठी जागा करते. पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर, छातीच्या भागावर, अगदी पाठीपर्यंत पूर्ण छातीचा भाग आतमध्ये जाऊन अनुभव करा. प्रत्येक श्वास आपल्याला जाणवला पाहिजे. आपले खांदे अगदी सैल सोडा. सहजपणे शक्तीला आत येऊ द्या. आपल्या हृदयामध्ये सगळं शरीर सैल, लक्ष आपलं छातीवर.
अगदी हळुवारपणे आपला उजवा हात उचलून आपल्या कपाळावर आणि डावा हात उचलून कपाळाच्या मागच्या बाजूस शेवटची 1.5 मिनिटं आपण आपल्या कपाळावर रेकी देणार आहोत. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण आपलं आजचं सत्र संपवू. 1 मिनिट आपण पूर्ण लक्ष आपल्या कपाळावर ठेवू. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता, आपली निर्णय क्षमता, आपले इंट्युशन वाढले आहेत, असे विचार, संकल्प मनामध्ये ठेवा. काही क्षण आपल्या कपाळावरच रेकी देत राहा आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा हळूहळू डोळे उघडा. आभार माना आपल्या गुरूंचे, रेकी मातेचे. आपल्या सगळ्यांचे अनेक आभार. आपण भेटू परवाच्या सत्रामध्ये.